नाशिकमध्ये कुंभमेळ्याची आजची सकाळ झाली ती महिलांच्या अशा स्तोत्र पठणाने। श्रावण पुत्रदा एकादशी, कोकिळा व्रताची सांगता आणि कुंभपर्व असा त्रिवेणी योग जुळून आल्यानं नाशिकच्या संजीवन समाधी मंडळाच्या 100 महिलांनी राम प्रहरी गोदामाईच्या साक्षीनं सर्व देवतांची स्तुती केली। आम्ही आज श्री सुक्त घेतलं, अथर्व शीर्ष म्हटलंय, त्यासोबत विष्णू सहस्रनाम घेतलं, पांडुरंगाष्टक घेतलंय। असे आम्ही 5-6 स्तोत्राचं पठण इथे आम्ही केलेलं आहे। आम्हाला त्या आज एकादशीचं आम्हाला ते एक पुण्य मिळावं आणि कोकिळा व्रताची सांगता आमची चांगली व्हावी म्हणून आम्ही हा कार्यक्रम केला। नाशिकच्या रस्त्यावरून जाणारी विविध पारंपरिक शस्त्रांनी सज्ज असलेली एक मोठी शोभायात्रा नाशिककरांच्या कुतूहल सिंहस्थ कुंभमेळ्याची पहिली शाही पर्वणी 29 तारखेला होते आहे आणि त्यासाठी सर्वच प्रमुख आखाड्यांचे आणि खालसांचे साधू महंत नाशिक नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। आता गोदावरीच्या काठावरनं त्यांची एक शाही मिरवणूक निघत आहे, एक जुलूस निघत आहे। आपण बघतोय सगळे शस्त्र अस्त्र घेऊन हे सर्व साधू महंत आपापल्या खालच्याकडे आपापल्या आखाड्याकडे निघालेले आहेत। तीनही आणि आखाड्याचे साधू महंत यामध्ये उपस्थित आहेत। आपल्याबरोबर आता श्याम सुंदर दास महाराज आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊ। महाराज जी बताइए, अभी ये जो जुलूस निकल रहा है ये क्या है? ये हमारे जगतगुरु विष्णु स्वामी मतानुवर्ती शुद्धाद्वैत प्रतिपादक श्री वल्लभाचार्य जी महाराज, उनका नगर प्रवेश आज होने जा रहा है गोदावरी के रामकुंड से। अभी शाही पर्वणी है वो नजदीक आती जा रही है, अभी ये जो जुलूस है उसमें और इसमें क्या अंतर रहता है? इसमें ये अंतर है कि वो शाही जुलूस हम तीनों अन्य अखाड़ों का है, इनको हम स्नान कराने ले जाते हैं और आज जो है का हम जगत गुरु का नगर प्रवेश यानी कुंभ प्रवेश करा रहे हैं। अभी ये हम देख रहे हैं कि बहुत बड़े बड़े शस्त्र है, पुरातन शस्त्र है, इनकी अहमियत क्या है आज के इस प्रोग्राम में? ये अखाड़ा है और ये हनुमान जी के निशान है, हनुमान जी के शस्त्र है। ये शस्त्रों के द्वारा जगत गुरु को शोभा यात्रा में शोभा बढ़ाते हुए उनके नगर में हम प्रवेश कराएंगे। अच्छा, अभी तीनों आनी के सब महंत इसमें शामिल है या निर्मोही के हैं? तीनों आनी के सभी महंत शामिल है इसमें, सभी महंत शामिल है, सभी नागा अतीत सभी शामिल है। एकंदरीत आपण बघतोय एक मोठा जुलूस आता नाशिकच्या रामकुंड परिसरामधून निघालेला आहे आणि हा साधुग्रामच्या विविध आखाड्यांमध्ये आणि खालसांमध्ये हे सर्व प्रवेश करणार आहे। नगर प्रवेश असं या जुलूसला म्हटलं जातं। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। कुंभमेळ्याच्या शाही मिरवणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे। मात्र या मिरवणुकीत अडथळा ठरतोय तो गाडगे महाराज पूल। त्यावरही आता प्रशासन कशी मात करते याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। शाही स्नानाची तारीख जसजशी जवळ येऊ लागलेली आहे तसतशी प्रशासनाची लगबग सुरू होताना दिसते। मागच्या वेळेचा जो कुंभमेळा झालेला होता त्यावेळेस एक दुर्घटना घडलेली होती, त्यामुळे यंदाच्या कुंभमेळ्यावेळी शाही मार्गामध्ये बदल करण्यात आला आणि गणेशवाडी मार्गे शाही मिरवणूक निघणार आहे। त्याच्यामध्ये साधू महंत सर्व खालसांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत। मात्र या शाही मार्गामध्ये सर्वात मोठा अडसर होता तो ध्वजाचा। हा जो आपण पूल बघतोय गाडगे महाराज पूल, याची सध्याची उंची 14 फूट आहे। मात्र जो साधू महंतांचा ध्वज आहे त्याची उंची 18 फूट असल्यामुळे तो ध्वज कुठेही वाकवता येत नाही, तो आडवा करता येत नाही आणि तो सरळच राहावा अशी साधू महंतांची एक मागणी होती। त्यानुसार आपण बघतोय आता 5 ते 7 फूट खोल असं बांधकाम करताना दिसून येते। आपल्याबरोबर हे काम जे करता आहेत गायधनी, त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊयात। इथली परिस्थिती अशी होती की रोड टॉप टू ब्रिज बॉटम हे अप्रॉक्सिमेटली 13 ते 14 फूट हाईट होती आणि आम्ही आता हे एक्सवेशन करून 18 फुटाच्या पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय की ज्यायोगे साधू महंतांच्या ध्वजा जायला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही। ध्वजाची उंची 18 फूट आहे आणि तुम्ही म्हणतायत की आम्ही 18 फुटाच्या जेमतेम पुढे नेणार आहोत। ज्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की साधारण 24 फुटापर्यंत याची हाईट आम्ही वाढवून देणार आहोत, त्याबाबत काय झालं? नाही, त्यावेळेस असं होऊ शकतं की याच्यापेक्षा जर खाली गेलो तर पाणी त्याची पातळी सोडत नाही, त्याच्यामुळे नदीचं पाण्याचं पर्क्युलेशन इथं होण्याची भीती आहे। जर आमच्या साहेब लोकांनी आम्हाला सांगितलं तर ती पण आम्ही उपाययोजना करून हे 18, 19, 20 फुटापर्यंत नेऊन पाणी पर्क्युलेट कसं होणार नाही याची काळजी घेऊ। एकंदरीतच आपण बघतोय प्रशासनाची तयारी जोरदार सुरू आहे। जे साधू महंतांना पाहिजे, जे धर्मानुसार आहे तेच करण्याचा इथे प्रयत्न दिसून येतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक।
चतुसंप्रदाय आखाड्याच्या ध्वजारोहणाच्या वादावर तोडगा काढण्यासाठी 11 सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. बहिष्कृत खालसा प्रमुखांनी जर माफी मागितली तर वादावर पडदा टाकण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. जर साधूंनी हा विषय प्रतिष्ठेचा केला असला तरी पोलीस प्रशासन मात्र सामोपचारानं वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेत आहे. 3 दिवसांवर आलेली पहिली पर्वणी शांततेत पार पाडावी यासाठी पोलिसांचा खटाटोप सुरू आहे. चतुसंप्रदाय आखाड्याच्या ध्वजारोहणाच्या वेळी दिगंबर आखाड्याचा ध्वज न फडकवल्यानं आखाडा प्रमुखांनी ध्वजारोहणावर बहिष्कार टाकला. मात्र तरीही दिगंबर आखाड्याच्या 3 खालसा प्रमुखांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यानं आखाड्यानं त्या 3ही खालसांना बहिष्कृत केलं आणि शाही स्नानात सहभागी न होण्याचा फतवा काढला. त्यावर खालसा प्रमुखांनीही आपली चूक नसल्याचं सांगत आक्रमक भूमिका घेतली होती. आखाडा आणि खालसा प्रमुख आपापल्या भूमिकेवर ठाम असल्यानं पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढली. यावर तोडगा काढण्यासाठी पोलिसांच्या पुढाकारानं नाशिकच्या दिगंबर आखाड्यात 11 सदस्यांची बैठक बोलावण्यात आली. वो आकर के अगर माफी मांग ले सकते हैं, माफी मांग लें, लिखित में दे दें तो हम पुनः भाई हमारे हैं, कोई इसमें कोई विरोध नहीं. काही जण सामोपचारानं वाद मिटवला जाईल असं सांगतात, तर इतर खालसांनी माफी मागितली तर वाद मिटेल, अन्यथा पुढचा निर्णय पुढे घेऊ असं भाष्य करत वाद चिघळत ठेवतात. पानी में लाठी मारने से पानी कट नहीं जाता है. उसी तरह साधु की लड़ाई आपस में होती है. सुबह लड़ाई हुई, दोपहर को बैठ करके साथ में भोजन करते हैं. ऐसी ही साधु की लड़ाई है, हो जाता है. ऐसा हुआ है, कोई बहुत बड़ी बात नहीं है. पुनः इसका समाधान हो जाएगा. प्रत्येक वेळी सर्वच खालशांच्या प्रमुखांना बैठकीला बोलावणं शक्य नाही. त्यामुळे ही 11 जणांची समिती बैठक गठीत केल्याचं सांगतात. तर सर्व साधूंसमोर 3 खालशांना माफी मागणं अवघडल्यासारखं होत असल्यानं ही समिती नेमण्यात आल्याचं सांगतात. एकंदरीतच पोलिसांच्या दबावामुळे वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न सुरू असले तरीही त्याला अनुकूल वातावरण मात्र निर्माण झालेलं नाही. त्यामुळे सध्या तरी सारेच वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया, नाशिक. आपण पाहताय आमचा विशेष कार्यक्रम सिंहस्थ कुंभ पर्व. कुंभमेळ्यासाठी देश विदेशातून साधू महंत नाशिक आणि त्र्यंबकेश्वरात दाखल होत आहेत. मात्र या साधूंमध्ये आग्नेय आखाड्याचे 105 वर्ष वयाचे महंत सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरले आहेत. काय आहे त्यांच्या तंदुरुस्तीचं रहस्य, पाहूयात हा रिपोर्ट. कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये दाखल झालेले हे महंत गोपाळ आनंद ब्रह्मचारी महाराज. हे महंत आग्नेय आखाड्याचे प्रमुख आहेत. त्यांचं वय आहे 105 वर्ष. गेल्या 84 वर्षांपासून ते कुंभमेळ्यात सहभागी होत आहेत आणि यंदाचा हा त्यांचा 7वा कुंभमेळा आहे. वयाची 105 वर्ष पार करूनही त्यांचा उत्साह 20 वर्षाच्या तरुणाला लाजवेल असाच आहे. काय आहे त्यांच्या तंदुरुस्तीचा राज, ऐकूया थेट त्यांच्याचकडून. सांबा और दूध खाते और कोई चीज नहीं खाते. वो भी एक टाइम खाते हैं. 2 घंटा तो योगाभ्यास करते हैं. रोज 1 किलोमीटर जो जुटा नहीं पड़ते, ऐसे ही चलते हैं. महंतांनी गाठलेला वयाचा पल्ला आणि त्यांचा उत्साह सर्वांनाच थक्क करून सोडणारा तर आहेच, मात्र त्याहूनही थक्क करून टाकतं ते त्यांचं सामाजिक कार्यातील योगदान. केजी से लेकर कॉलेज तक का अभ्यास चलाते हैं. वहीं 2500 बच्चा रहकर पढ़ता है. कुल हमारे पास 13,500 बच्चे हैं. एक हॉस्पिटल चलाते, 172 बेड की हॉस्पिटल चलाते, जिसमें आईसीयू वार्ड है. प्रमाणाहून अधिक विचार करणं, व्यसनाधीनता, अवेळी झोप आणि अन्नग्रहण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे योगाभ्यासाकडे झालेलं दुर्लक्ष, या सर्वांमुळेच तरुणांचं आयुर्मान कमी होत असल्याचा दावा महंत करतायत. त्यांच्या या दाव्यामागे शास्त्रीय आधारही नाकारता येत नाही. नाशिकहून कपिल देशपांडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. कुंभमेळ्यातील आखाड्यांमध्ये दाखल झालेल्या साधू महंताची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र असेही काही साधू आणि भाविक दाखल झालेत ज्यांचा आखाड्यांचा कोणताही संबंध नाही. या साधू आणि भाविकांनी सध्या तपोवनाचा आश्रय घेतला असून येथील अपुऱ्या सुविधांमुळे ते त्रस्त झालेत. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कपिल देशपांडे यांनी. ज्या भाविकांची राहण्याची सोय प्रशासनाकडनं करण्यात आलेली नाही किंवा ज्या साधूंची, ज्या महंतांची राहण्याची सोय प्रशासनाकडनं करण्यात आलेली नाही, त्यांनी तपोवनातील पुण्यनगरीत आपला मुक्काम मांडलेला आपण बघू शकतो. समोर इकडे सगळे साधू आहेत.
भाविक आहेत, काही बाहेरगावून आलेले नागरिक आहेत, त्यांनी संपूर्ण आपला मुक्काम तपोवनात वास्तव्यास आणलेला आहे. परंतु या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की जर पाऊस आला तर नक्की त्या सगळ्यांची त्रेधातिपट उडते, तारांबळ उडते, पळापळ होते, कारण पाऊस आल्यावरती आडोसा घेण्यासाठी पुरेशी इथे असं काहीच नाही. त्यामुळे प्रशासनाकडे असली मागणी केलेली आहे की पूर्ण तपोवनाच्या परिसरामध्ये ऍटलिस्ट पत्र्याचे का होईना आम्हाला काही आडोशासाठी काहीतरी वास्तव उभं करून द्यावं, जेणेकरून आम्ही इथे राहू शकू. त्याचबरोबर गुन्हेगारीच्या दृष्टीने साधू महंतांकडनं काही अल्पवयीन मुले, काही किशोरवयीन मुले चरस गांजा ओढताना आपल्याला दिसत आहे. आणि जर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली तर त्या लोकांकडनं पोलीस आमच्यावर अत्याचार करतात असा ओरडा करण्यात येतो आहे. हे मूलभूत सुविधा आम्हाला थोडाफार का होईना पुरवाव्या, जेणेकरून पावसापासून किंवा इतर गोष्टींपासून आम्हाला बचाव करता येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट आशिष मंडलसह कपिल देशपांडे, झी मीडिया, नाशिक, तपोवन. नाशिकचं सुंदर नारायण मंदिर म्हणजे स्थापत्यकलेचा अद्भुत आविष्कार. नाशिकच्या मध्यवस्तीत असलेलं हे मंदिर शहराच्या सौंदर्यात भर घालतं. मात्र पेशव्यांच्या काळात जीर्णोद्धार झालेल्या या मंदिराकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे. नावाप्रमाणे सुंदर असलेलं हे नाशिकचं सुंदर नारायण मंदिर. गोदाकाठच्या एका उंच टेकडीवर वसलेलं हे मंदिर भाविकांना आणि पर्यटकांना पाहता क्षणी आकर्षित करतं. भारदस्त दगडी बांधकाम, रेखीव नक्षीकाम ही या मंदिराची वैशिष्ट्ये तर आहेतच, मात्र गाभाऱ्यातील देवी वृंदा अर्थात तुलसी आणि लक्ष्मीसोबत नारायण असणारं भारतातलं हे एकमेव मंदिर. उत्तरायणाच्या वेळी सूर्याची पहिली किरणं देवाच्या चरणावर पडतात. या मंदिरामागची आख्यायिकाही मोठी रंजकच. ज्यावेळेस नारायणाने गोदावरीमध्ये स्नान केलं आणि ते श्रापमुक्त होऊन या ठिकाणी बसले, ते सुंदर नारायण स्वरूप बसले. आणि नारायणाने या गोदावरीला आशीर्वाद दिलेला आहे की जो कोणी तुझ्या नदीमध्ये, तुझ्या पवित्र तीर्थामध्ये स्नान करेल, त्या स्नानानंतर जो कोणी माझं दर्शन घेईल त्याला या संपूर्ण स्नानाचं पुण्य त्या ठिकाणी प्राप्त होईल. गोदावरी नदीनं नाशिक शहराचे 2 भाग केलेत. दक्षिणेकडच्या तीरावर सुंदर नारायण मंदिर तर उत्तरेकडे कपालेश्वर मंदिर. गंमत म्हणजे यातील कोणत्याही मंदिराच्या प्रवेशद्वारावर उभं राहिल्यास दुसऱ्या मंदिराचं दर्शन होतं, अगदी आजही. त्यामुळे देशी पर्यटकांसोबत विदेशी पर्यटकही या मंदिराला आवर्जून भेट देतात. I'm interested in seeing the local architecture and joining to see the temples that are here, and we're here just outside of Ramkund to experience the temples with people. वास्तुशास्त्राप्रमाणे खूप पुरातन पेशवेकालीन मंदिर आहे आणि इथे 22-21 मार्चला सूर्याची किरणं सूर्यनारायण टेम्पलच्या पायावर पडत असतात. नाशिकमधल्या प्राचीन मंदिरांमध्ये समावेश असलेल्या या मंदिराचा पेशव्यांचे सरदार गंगाधर चंद्रचूड यांनी 1756 मध्ये 10 लाख रुपये खर्चून जीर्णोद्धार केला. मात्र जे पेशवाईला जमलं ते इतर कोणत्याही शासकाला जमलं नाही आणि म्हणूनच पेशवाईनंतर अगदी आज तागायत हे मंदिर दुर्लक्षित राहिले ते कायमचं. त्यामुळे वेळीच या मंदिराची डागडुजी न केल्यास हा ऐतिहासिक वारसा काळाच्या ओघात लुप्त होईल. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.